हाय, मी पार्थ कदम. तर आज मी मुंबईवरून भोपाळला निघालो आहे. सो ॲक्च्युली काहीच बुकिंग वगैरे केलेली नाही आहे. ही पण जी मी फर्स्ट ए सीची तिकीट मला मिळाली आहे ती पण 2-3 दिवसांपूर्वीच बुक केलेली पुष्पक एक्सप्रेसची. सो बघू आता कसा प्रवास होतो वगैरे ते, कारण हॉटेल बुकिंग म्हणा, मग रिटर्न कसं येणार वगैरे काहीच ठरलेलं नाही. सगळं असं रॅन्डम असणार आहे. सो लेट्स सी हाऊ इट गोज. लेट्स गो सोलो ट्रॅव्हलर. पुष्पक एक्सप्रेस A1 AC. ही माझी सीट. दिस इज माय कॅमेराची बॅग. प्रवास सुरू झालेला आहे. लेट्स गो. बाबाने बनवलेलं क्रेझी पनीर चीज सँडविच एकदम मस्त झोप झालेली आहे. भैया वाटायला लागलेलं मी आत्ताच. माझ्यासोबत जे 3 जण आहेत ते पण खूप चांगले आहेत. 2 वयस्कर कपल आहेत, ते चालले आहेत लखनौला, आणि एक दिदी आहे जी चालली आहे आग्र्याला. सो असा क्रेझी जरा ड्राईव्ह मला भेटला आहे. भात 2 टायमाचं जेवण. माझ्या मोबाईलला नेटवर्क नाही आहे. आता थोड्या वेळात मी पोहोचणार आहे. कसं काय होणार आहे काय माहीत. बघू. उगाच मी लवकर उठलो. मगाशी मी बोललो की माझी झोप झाली आहे. आता परत झोप यायला लागली मला. मी बधीर झालो वाटतं, कारण इतका लांब प्रवास, ते पण एकटा मी कधीच केला नव्हता. मला कळत नाही माझ्यासोबत काय होत आहे. तर फायनली 13 तासांच्या लांब प्रवासानंतर मी पोहोचलो आहे. तर मी खूप शोधलं, बरेच जणांना विचारलं वगैरे. सो अफोर्डेबल ऑप्शन आणि जवळचा हाच होता, हॉटेल सोनाली रेजन्सी. इथे मी आलो आहे. हा माझा रूम आहे. आणि क्रेझी थंडी आहे भोपाळमध्ये. इथे आल्यावरती असं वाटत होतं की मुंबईतच आलो आहे वगैरे असं काहीतरी. पण माणसं जरा अशी वेगळी जरा वाटत होती. पण ठीक आहे, आता जेवायला जाऊया. भोपाळमध्ये पाऊस पडतोय. व्हॉट द हेल. चिकन बर्गर, चिकन बिर्याणी, मॅन्डेटोरी गोष्ट भाई, मॅन्डेटोरी. जेवून वगैरे फ्रेश होऊन वगैरे सगळं झालेलं आहे. उद्याची तयारी सुद्धा झाली आहे. सो लेट्स गो. गुड मॉर्निंग भाई लोक. तर 6 वाजायला 10 मिनटं आहेत. तयारी झालेली आहे. मी निघालो आहे वन विहार नॅशनल पार्कमध्ये. सो लेट्स गो. मी बेसिक नाश्ता वगैरे केला आहे. पाणी घेतलं आहे, थोडंसं खायला घेतलं आहे, कारण जंगलात मिळेल की नाही मला माहीत नाही. लेट्स गो. जरा थंडी आहे म्हणून मी डबल टी शर्ट घातलेत. पाऊस वगैरे पण पडून गेला आहे बघा. मुंबईत गाडीच्या पुढे बसतो आणि ते गाडीच्या मागे बसतो.
बेकार थंडी आहे, बेकार. इथे शहरातच इतकी थंडी आहे तर जंगलात किती असेल काय माहिती. वेळेचे आपण खूप पक्के आहोत म्हणून डॉट 6:30च्या आत वनविहारला मी पोचलोय. लेट्स गो. काल मी माझ्या रूमवरती पण हेच गाणं ऐकत होतो. ये रजिस्टर में एंट्री कर लेना, यहाँ रखा है ना. हाँ. मोबाइल नंबर और एक साल का लिख के समय डाल दो. ओके. तिकीट्स आर बुक्ड. लेट्स गो. पहिले आपणच आहोत. वनविहार वगैरे सगळं फिरून झालं आहे आणि मग आता मी जेवायला चाललो आहे हकीम रेस्टॉरंटच्या इथे. ते फेमस रेस्टॉरंट आहे भोपाळचं. लेट्स गो. चिकन कोरमा. लेट्स गो. हकीम बिर्याणी मॅन्डेटरी. क्रेझी जेवण होतं. मी 4 रुमाली रोटी, चिकन कोरमा आणि चिकन बिर्याणी खाल्ली. तरी मला ते खूप स्वस्तात पडलं. 300 रुपयात माझं काम झालं. चिकन इथलं काहीतरी वेगळंच लागतं पण मस्त लागतं, ज्युसी काहीतरी. सो आता रूमवरती जाईल, आराम करेल आणि मग पुढची तयारी करेल. चिकन फ्राईड राईस, गाजराचा हलवा. तर जेवण झालं आहे माझं. चिकन फ्राईड राईस आणि गाजरचा हलवा खाल्ला. दोन्ही सुंदर होतं. आणि एक चिकन रॅप घेतला पार्सल, जर रात्री भूक लागली तर खायला. आज शेवटची रात्र होती भोपाळमधली. मग आता काय आलो आहे रूमवरती, जरा फ्रेश वगैरे होईल, मग कामाची तयारी करेल. उद्या माझं मेन काम आहे. उद्या भेटूया मग. बाय. लास्ट डे इन भोपाळ. लेट्स गो. कामासाठी तयार झालो आहे. आता जाईल मी माझ्या कामाला. 12पर्यंत संपेल ते. तयारीसुद्धा करून ठेवली आहे मी. लेट्स गो. काम झाल्यावरती भेटूया. तर काम झालेलं आहे, चांगलं झालं आहे. बघू आता कसं काय होतं ते. आता मग रूमवरती जाईल, तयारी वगैरे करेल, जेवेल जरा आणि मग मेन काम बाकी आहे, परत जायचं. कारण इथे यायचं, मग राहायची, फिरायची, मग कामाची वगैरे सगळी सोय नीट झालेली. आता परत कसं जाणार, ये जरा टेन्शन की बात है. ठीक आहे, बघू कसं काय ते. सो मी रूमवरती आलो, आवरलं वगैरे, फ्रेश वगैरे झालो, सगळी तयारी झालेली आहे. थँक्यू हॉटेल सोनाली रेजन्सी. सर्विस चांगली होती आणि हॉटेलसुद्धा चांगलं होतं. आता मी ISBTला जाईन आणि ISBTला जाऊन बघेल की बस मिळते की नाही. मेन जो लोचा है वो जरा देखते हैं. लेट्स गो. ISBT भोपाळ. ISBTला मी आलो आहे आणि एक पण बस नाही इथून मुंबईला यायला. भाई यार, मुंबई जाणे काय करायचं आता. बघतो, विचारतो माणसांना. भाई बस, कोणी बस देतं का रे? बसमधली एखादी सीट देतं का रे? 3 तास झाले, एक पण बस नाही. हॉटेलमधून चेकआउट पण झालंय, ते थांबायला पण नाही आहे. भाई फायनली मला एक माणूस बुकिंगसाठी घेऊन चाललाय. बघूया भाई सीट्स आहेत की नाही. अरे तो चलो यार, ठीक है.
ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक है चलो ठीक है ठीक है ठीक है ठीक है ठीक आओ ठीक जान मेरी बहन चुरा मार के लगे 3,000 रुपये 5,000 तुम यहाँ से रायपुर माल ले जा रहे हैं 10 किलोमीटर तुम 2,000 रुपये दे रहे हैं ऑटो वाले चूतिया तुमसे बड़ा कोई नहीं हमसे पूछ नहीं रहे हो हम काय के पैसे दें तुम्हें हम जो पैसा डालना वो डाल देंगे बात क्या डालो मी पार्सल जे घेतलेलं खायला ते रूमवरतीच राहिले पण 5 तासानंतर आपल्याला गाडी मिळालेली आहे सीट मिळाली आहे आता आपण जाणार चांगलं होतं भोपाळ ट्रॅफिक वगैरे इतकं नव्हतं ट्रॅफिक कमी होतं माणसं पण बरी होती रोड खूप मोठे होते छान होते वन विहार तर हा हा क्लायमेट पण सुंदर होतं बरं वाटलं भोपाळमध्ये पण मुंबई मेरी जान आहे ना भाई फायनली 17 तासांच्या लांब लचक प्रवासानंतर मी मुंबईत आलो आहे चांगली होती ट्रिप सोलो ट्रिप कंप्लीट झाली ती पण अनप्लॅन्ड तरी मला इतके काही प्रॉब्लेम्स फेस करायला नाही लागले थँक्यू सो मच शेवटपर्यंत बघण्यासाठी व्लॉग जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा यावरती कॉमेंट करा शेअर करा सेव्ह करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लस बेल आयकन दाबायला विसरू नका आणि जर इंस्टाग्रामवरती असाल तर माझ्या पेजला फॉलो करा थँक्यू दॅट्स इट बाय बाय